मीरा रोडमधल्या पूनम इस्टेट क्लस्टर 1 सोसायटीत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आणण्यात आलेल्या 25 बकऱ्यांवरून मोठा गदारोळ निर्माण झाला। या सोसायटीच्या परिसरात तात्पुरती शेड उभारण्यासाठी मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी कोणतीही बैठक न घेता परवानगी दिल्याचा आरोप हिंदू रहिवाशांनी केला आणि त्या तक्रारीनंतर मीरा भाईंदर महापालिकेनं ती शेड तोडली, पण त्यानंतरही बकरे परिसरातच असल्यानं काल रात्री तणाव वाढला। याच गोंधळात एका युवकावर अज्ञातानं ब्लेडनं हल्ला केल्याची घटना घडली। त्यामुळे काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून या परिसरात बंदोबस्त वाढवला आणि त्यानंतर नागरिकांकडून जय श्रीरामच्या घोषणा देऊन हनुमान चालिसाचं पठणही करण्यात आलं। अखेर या प्रकरणात झालेल्या मोठ्या गोंधळानंतर सगळ्या बकऱ्यांना सोसायटीतून बाहेर काढून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं। आमची प्रशासनाची एक मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्यानंतर महानगरपालिकेने एक पर्यायी व्यवस्था जे बकरे आहेत त्यांना ठेवण्यासाठी केलेलं आहे आणि सोसायटीचे जे दोन्ही ग्रुप आहेत त्यांनी सहमतीने ठरवलं की इथले जे सोसायटीमधले जे बकरे आहेत ते काढून जे महानगरपालिकेने जे व्यवस्था केलेलं ठिकाण आहे ते ठेवायची। तर ह्याच्यामध्ये संगनमताने ते सगळे बकरे काढलेले आहेत आणि सध्या महानगरपालिकेने जी सोय केलेली आहे त्या ठिकाणी बकरे जमा केलेले आहेत। आता इथे कोणताही इश्यू नाही आहे। मी सगळं या शहराच्या रहिवाशांना हेच सांगणार की आपले आपले सण साजरा करा, परंतु दुसऱ्यांना त्रास होता कामा नये। बकरे घरी ठेवणं किंवा कॅम्पसमध्ये ठेवणं किंवा घरी किंवा कॅम्पसमध्ये कुर्बानी देणे हे बेकायदेशीरित्या आहेत, म्हणून अशा प्रकारची करू नये। आणि या शहराचा नागरिकांना आश्वासित करतो की येणाऱ्या काळात मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून याची नियमावली तयार करण्यात येणार आहे, याचे कायदे बनवण्यात येणार आहे की काय करायचं आणि काय नाही करायचं। यासाठी मी या शहरामध्ये आम्ही कायदाच तयार करू जेणेकरून पुढच्या वर्षी कुठल्याही सोसायटीला त्रास होणार नाही। आणि मीरा रोडच्या सोसायटीत कुर्बानीवरून सुरू झालेल्या वादावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या दोघांनी काय प्रतिक्रिया दिल्या आपण त्याही पाहूया। सोसाइटीज के अंदर एक तरफ कोने में पर्दा लगा के हमेशा जहाँ कुर्बानी होती आई है, लेकिन आजकल जो है ना माहौल खराब करके ये लोग जो है इस तरह की स्टेटमेंट देते हैं। मैं समझता हूँ ये बिल्कुल गलत चीज़ है। इस देश में हर धर्म के लोग अपना त्यौहार मनाते हैं, सबको संविधान के मुताबिक सबको इजाज़त है, लेकिन जब मुसलमानों के त्यौहार आता है ना तो जानबूझ करके ये बजरंग दल के लोग, ये बीजेपी के लोग इस तरह की चीज़ें करके पोलराइज करने के लिए ये करते हैं। मीरा रोडमध्ये काही सोसायट्यांमध्ये ही वस्तुस्थिती आहे, त्यामध्ये जैन समाज आणि गुजराती समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ती लोक त्या कुर्बानीला विरोध करत असतात, परंतु शेवटी कायद्याच्या कक्षेमध्ये कुर्बानी देण्यासाठी काही जागा निश्चित केलेल्या त्याच ठिकाणी आपल्या मुस्लिम बांधवांनी कुर्बानी द्यावी। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या घटनेनंतर तातडीनं मीरा रोडला भेट दिली आणि त्यावेळी सोमय्या यांनी तीव्र भूमिका घेऊन प्रशासनावर ताशेरे ओढले। नयानगरमध्ये नवा पाकिस्तान उभा करण्याचा प्रकार काँग्रेस करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला। जोपर्यंत सोसायटीतून सर्व बकरे हटवले जात नाहीत तोपर्यंत इथून हलणार नाही असा इशाराही त्यांनी त्यावेळी दिला होता। कोणत्याही सोसायटीत उघड्यावर बकरा कापू दिला जाणार नाही आणि अशा प्रकारे हिंदूंना डिवचण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असंही सोमय्या यांनी म्हटलं। आज यहाँ पर यह सोसाइटी में क्यों बकरे लाए गए? जानबूझकर लाए गए कि हिंदू को यहाँ पर डराया जाए। सोसाइटी में बकरे की कत्ल पर मनाही है, इसको अमन शांति नहीं बोलते, इसको ये जिहाद का विकृत स्वरूप है। जबरदस्ती हिंदू बस्तियों में जाना, वहां पर बकरे काटना, हिंदू वेजिटेरियन जैन परिवार में भीति पैदा करना, ये कदापि हम मान्य नहीं करेंगे। कोई भी हाउसिंग सोसाइटी में कोई भी चाली में खुले में बकरा काटने नहीं देंगे।